वरातीत किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये नाचताना अचानक मृत्यू झाल्याच्या बऱ्याच घटना आजकाल समोर येत आहेत। सध्या अशीच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। यात भाच्याच्या लग्नात डोक्यावर मडकं घेऊन नाचताना अचानक मामा खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झालाय। घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। या घटनेनंतर लग्नाचा आनंद क्षणात दुःखात बदलला। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर ही घटना घडलेली आहे राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील नवलगढ़ भागातील लोचवा येथील धाणी इथून हे प्रकरण समोर आलंय। इथं लग्न सोहळ्याचं शोकाकुळ वातावरणात रूपांतर झालं। कमलेश 20 एप्रिल रोजी आपल्या भाच्याच्या लग्नासाठी कुटुंबियांसह धाणी इथं आले होते। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की काही विधी पूर्ण झाल्यानंतर कमलेश कुमार डोक्यावर मडकं घेऊन आनंदानं नाचत होते। यावेळी अचानक ते खाली पडले। यानंतर कमलेश यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। कार्डियक अरेस्टमुळे मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। लग्नात आलेल्या मामाच्या आकस्मिक निधनानं लग्नाच्या आनंदाचं दुःखात रूपांतर झालं। संपूर्ण घरात शोककळा पसरली। मामाच्या अंत्यसंस्कारानंतर भाच्याचा विवाह सोहळा पार पडला। जेव्हा एखाद्या व्यक्तीचं हृदयाची धडधड थांबते आणि ते शरीराच्या इतर भागांना रक्त पुरवठा करू शकत नाही, तेव्हा त्या स्थितीला कार्डियक अरेस्ट म्हणतात। जेव्हा एखाद्या व्यक्तीला कार्डियक अरेस्ट येतो तेव्हा तो काही मिनिटातच बेशुद्ध होतो। त्यावर तातडीनं उपचार न मिळाल्यास त्या व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो।